नमस्कार, मी सर्वांचे सोशल चर्चामध्ये आपले स्वागत करते। डिझेलचे वाढते दर पाहता सर्वसामान्यांच्या खिशाला ते अवजड व्हायला लागलेले आहेत। त्यात भविष्यातील पेट्रोल डिझेलची उपलब्धता आणि प्रदूषण या सर्वांचा विचार करून नवीन पर्यायांचा विचार केला जात आहे। म्हणूनच जीवाश्म इंधनाच्या पर्यायात काही प्रयोग केले जात आहेत। अलीकडेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा लवकर देशात इथेनॉल युक्त इंधन असलेली वाहने धावण्यास सुरुवात होणार असल्याचे संकेत दिले आहे। अशा परिस्थितीमध्ये इथेनॉल पेट्रोल म्हणजे काय आणि तोटे काय आहेत? भारताच्या वेगवान विकासासाठी इथेनॉल लाभदायक ठरेल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी आमचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। सर्वात आधी आपण इथेनॉल म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ। इथेनॉल हे एक प्रकारचं अल्कोहोल आहे, ज्या पेट्रोलमध्ये मिसळलं जातं आणि वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरलं जातं। इथेनॉल ऊसापासून तयार होतं। हे पेट्रोलमध्ये मिसळल्यास कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण 35% कमी होतं। इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा सामान्य लोकांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होईल। इथेनॉलने चालवलेली कार पेट्रोलपेक्षा कमी गरम होते। इथेनॉलमध्ये अल्कोहोलचे पटकन बाष्पीभवन होते, त्यामुळे इंजिन लगेच गरम होत नाही। आता इथेनॉल मिश्रणाचे फायदे काय आहेत ते पाहू। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यास पेट्रोलच्या वापरामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल। याचा वापर करून वाहने 35% कमी कार्बन मोनॉक्साईड उत्सर्जित करतात। इथेनॉल सल्फर डायऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्सचे उत्सर्जित देखील कमी करते। इथेनॉलमध्ये असलेल्या 35% ऑक्सिजनमुळे हे इंधन नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन देखील कमी करते। सध्या पेट्रोलचा भाव 100 रुपयांच्या वर आहे। इथेनॉलचा भाव साधारण 65 रुपये प्रति लिटर आहे। 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल ब्लेंडिंग आणि डिझेलमध्ये 5% बायोडिझेलचे ब्लेंडिंग करण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे। भारत सध्या 8 लाख कोटी रुपयांचं पेट्रोलियम प्रोडक्ट्स आयात करतो। पुढच्या काही वर्षात हे 25 लाख कोटी रुपयांवर जाईल। हा खर्च कमी करण्यासाठी यात मदत होऊ शकेल। इथेनॉलची पेट्रोलशी तुलना केली तर त्यातून होणारे प्रदूषण कमी आहे। अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या अल्टरनेटिव्ह फ्युएल्स डेटा सेंटरच्या म्हणण्यानुसार मक्यातून बनणाऱ्या इथेनॉलमुळे हरितगृह वायूंचंच उत्सर्जन 34% कमी होतं। अल्टरनेटिव्ह फ्युएल्स डेटा सेंटर सांगते की पेट्रोलवर चालणारं इंजिन अल्प प्रमाणात इथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलचाही नीट वापर करू शकतो। इथेनॉलचं प्रमाण वाढवत जरी नेलं तरी इंजिनमध्ये थोडेफार बदल करून काम होऊ शकतं। त्यासाठी पूर्णपणे वेगळ्या रचनेची गरज असते असं नाही। इथेनॉलवर आधारलेली इंधनं ही पेट्रोल डिझेलपेक्षा कमी ऊर्जा देतात। म्हणजे 1 किलोमीटर अंतरासाठी तुम्ही जितकं पेट्रोल किंवा डिझेल जाळता त्याच्या तुलनेत जास्त इथेनॉल तुम्हाला लागेल। इथेनॉलची किंमत कमी असली तरी जास्त इंधन भरून शेवटी तुमचं आर्थिक गणित तसंच राहणार आहे का, हा प्रश्नही विचारला जातो। आताच्या घडीला भारतात वाहतुकीसाठी जैव इंधनाची उपलब्धता आणि वापर हे दोन्हीही मर्यादित आहे। जसे पेट्रोल पंप आहेत तसे इथेनॉल पंप सर्रास दिसतात का? सरकारचं म्हणणं आहे की येत्या काळात ही उपलब्धता वाढवण्यावर त्यांचा भर आहे। इलेक्ट्रिक आणि इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या गाड्या वाढवून आपण आपली पर्यावरणीय उद्दिष्टांची गाडी रुळावर ठेवू शकू का? हे आता येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।